हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आहे डे 3 इन हैदराबाद. सो आम्ही आज चाललो आहे चारमिनार आणि चौमहल पॅलेस बघायला, जे की आम्ही फर्स्ट डेला करणार होतो, बट ते फ्रायडेला बंद होतं चौमहल पॅलेस. सो आम्ही आज दोन्ही पण आज करणार आहे. आम्ही फर्स्ट डेला फक्त एक्सपिरियम पार्क केलं आणि घरी आलो. आता खाली जाऊन ब्रेकफास्ट करू आणि मग निघू चारमिनारसाठी. ती जवळजवळच आहे तिथेच. सो स्टे ट्यून. गाईस, आम्ही इथल्या कॅफेमध्ये आलो हॉटेलच्या आणि मी शूट करायचं विसरले. मी चोकोस घेतलेलं, कॉर्नफ्लेक्स घेतलेले, हा टी केक सॅलड, हिने पण तेच घेतलेलं, हा ज्यूस घेतलेला, कोल्ड कॉफी पण घेतलेली आणि मिल्क पण. मी सगळंच घेतलेलं. गाईज, आज आम्ही ऑटोने चाललो आहे कारण चारमिनार आणि ते चौमहल पॅलेस आज सिटीमध्ये. सो पार्किंगसाठी आम्ही ऑटो केली. आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केलं, आता ते करणार, परत ऑटोने रूमवर जाणार आणि मग तिथून गाडीने निघणार. वरती पण जाता येतं. सो आता आम्ही एंटर करतो. आणि हे पूर्ण ओल्ड हैदराबाद सिटी. आता सकाळच्या टायमिंगला गर्दी कमी आहे. आता आम्ही आलेलो आहे चारमिनारच्या आतमध्ये आणि हे खालून हे दिसतं, इथून एंट्री आहे. वरती खूप स्टेअर्स आहेत, खूप चढायला आहे आणि बाकी सगळा हा पॅसेज असा रिकामाच आहे. हे जे आहे हे पूर्ण असं राऊंडमध्ये, हे असं मध्ये आहे. बाकी ह्या असा राऊंड सर्कल रिकामा आहे. इथून सगळा स्ट्रीट व्ह्यू येतो आणि हे इथून एंट्री. इथून असं वरती हे ह्या ब्लॉकपासून इथेपर्यंत स्टेअर्स आहेत. हे असं आहे. स्ट्रक्चर एकदम छान, खूप छान आहे. मी आता दाखवलं की जे चारमिनार आहे ते एवढंच आहे, एवढं स्ट्रक्चर बघायचं आहे. आणि बाकी हे अजून स्ट्रक्चर दिसतं तेवढंच वरती यायचं आणि हा स्ट्रीट व्ह्यू दिसतोय तो, एवढंच आहे, बाकी काही नाही आहे. आणि बाकी हे स्ट्रीट शॉपिंगसारखं सगळं आहे. हे असे पूर्ण स्टेअर्स आहेत, खूप डेंजर आहेत. आणि ही सगळ्यात फेमस बेकरी आहे, निमरा बेकरी. आता इथं आणि इथं फेमस आहे हे ओस्मानिया आणि फ्रेंच टोस्ट. इथं खूप जास्त गर्दी आहे. आतमध्ये पण खायला थांबलेत, बाहेर पण थांबलेत, असं सगळं भेटतं. सो गाईज, आता आम्ही आलेलो आहे चौमहला पॅलेस, जे की इतकं सुंदर आहे ना, खूप जास्त छान आहे. आणि ते चारमिनारपासून वॉकिंग डिस्टन्सला आहे, म्हणजे 5 मिनिटावर आहे वॉकिंगसाठी. खूप प्रिटी आहे, तुम्ही बघू शकता. हे सगळं चौमहल आहे. याच्या तिकडे मेन आहे, हे बघा, हा आहे मेन पॅलेस. खूप मस्त आहे हा. आणि मी मॉर्निंगच्या टायमिंगला आले, सो रश एकदम कमी.
पॅलेस. ह्यांनी आतमध्ये सगळं त्या राजा वगैरे त्यांचं सगळं एक्झिबिशन टाईप ठेवलं आहे, सगळं दाखवायला. क्लोथ्स, कटलरी वगैरे सगळं सगळं ठेवलं त्यांनी. आणि हे बघा किती पेटे दिसते. खूप छान आहे, खूप छान आहे. आता आम्ही जातो विंटेज कार्स बघायला. तिकडे सगळे विंटेज कार्स वगैरे शोसाठी ठेवले. हे चव महाल आहे तेच नवीन आहे, जरासं त्यांनी कलर वगैरे करून मेंटेन ठेवलं आहे. बाकी हे सगळं एवढं पण म्हणजे जुनं आहे. हे बघा ह्यांचं कन्स्ट्रक्शनवरून कळतं आहे. हे आहे आफ्ताब महल. हा आहे अफजल महल. सगळ्या महलच्या आतमध्ये त्यांचे क्लोथ्स वगैरे तेच सगळं ठेवलं आहे. आणि ते इथं काही क्लोथ्स आहेत त्याच्यासोबत फोटो काढायला पण येतात. म्हणजे ते विंटेज क्लोथ्स आहेत त्यासोबत फोटो काढायला पण देतात ते विंटेज कार्स. क्लॉक टावर. हे जे आहे इथे क्लॉक, हे असं काहीतरी आहे की हे खूप जोरात वाजतं आणि मग इथले पीपल्स याच्या टाईमनुसार त्यांची क्लॉक टायमिंग ॲडजस्ट करतात. काहीच आम्ही आता ते झालं चौमहल ऑटोने. आम्ही आता इथं आलेलो आहे सलारजंग म्युझियम. हे पूर्ण आहे आणि हे खूप मोठं आहे. पूर्ण सलारजंग म्युझियम आहे. आम्ही जस्ट आलो सलार म्युझियममधून. हे म्युझियम आहे आणि फोन्स अलाउड होते. फोनसाठी वेगळं तिकीट आहे. म्हणजे जर फोन न्यायचे असतील तर अजून तिकीट काढायचे, तर फोन अलाउड नाही तर नाही. आणि खूप जास्त मोठं आहे. मला तर पर्सनली नाही आवडत म्युझियम्स बघायला, बट आम्ही आलेलो आणि खूप जास्त मोठं आहे. तिथं सगळे त्यांचे साहित्य वगैरे ठेवले आहेत. तर आता आम्ही चाललो आहे परत आमच्या गाडीकडे, जी की आहे आमच्या हॉटेलच्या तिथे. आता परत कॅब बुक करू आणि मग जाऊ. सो आता आम्ही आलो आहे कालच्याच रेस्टॉरंटला, कारण आम्हाला दुसरीकडे कुठे काही आवडत नव्हतं. आणि हे रेस्टॉरंट एकदम छान आहे, टेस्ट वाईज वगैरे सगळं छान आहे. आणि इथं आम्ही आलो आणि मध्येच आमची ऑटोचा टायर पंक्चर झाला. तिथं वेळ गेला आणि मग आता इथे आलो आणि इथं आम्ही खाऊन झालं की निघणार. चेकआउट ऑलरेडी केलं आहे आम्ही. झालं की मग रिटर्न जर्नी सुरू. आता मी तुम्हाला दाखवते आम्ही काय काय ऑर्डर केलं. आल्यावर दाखवते. हां, म्युझियमला आम्ही गेलो. मला तर काही इंटरेस्ट नव्हता, हिला पण काही इंटरेस्ट नाही, फक्त जिजूंना इंटरेस्ट होता. आम्ही दोघीजण नुसतं जागा बघून बसायचो. इतके पाय दुखत आहेत ना. चिकन ड्रमस्टिक मागवलं. हा हे कर्ड राईस आणि हे पिकल असेल, हे पिकल त्याच्यासोबत आणि हा कर्ड राईस. तर आमचा फ्राईड राईस आलेला आहे आणि त्याच्यासोबत त्यांनी हे पण दिलेलं आहे. ड्राय नको जास्त लागायला म्हणून ग्रेव्ही चिकन. सो आम्ही खातो. आम्ही हे ॲप्रिकॉट डिलाईट ऑर्डर केले, जे तेच आहे खुबानी का मीठा, पण इथं त्यांचं नाव ॲप्रिकॉट डिलाईट आहे. टेस्ट करते.